मित्र हो, अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. पारंपरिक कागदी स्वरूपातील रेशन कार्ड कालांतराने फाटतं किंवा पुसट होतं आणि बऱ्याच वेळा ते हरवतंसुद्धा. आणि ही एक मोठी समस्या आजही आहे. विशेष करून पावसाळ्यात त्याची हाताळणी आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी त्या व्यवस्थेचा अभाव यामुळे आपल्या या शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड खराब होत असतं. अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना शासकीय दुकानात किंवा कार्यालयात अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता आजकालच्या या मोबाईलच्या युगात, आधुनिक युगामध्ये एक सोपा उपाय उपलब्ध करून दिलेला आहे. तो म्हणजे डिजिटल रेशन कार्ड किंवा PVC रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड. आता हे रेशन कार्ड काढायचं कसं, त्याची प्रक्रिया काय आहे? अत्यंत सोपी प्रक्रिया आहे, ती आज आपण या ठिकाणी बघूयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, केंद्र सरकारकडून मेरा रेशन या सुरू करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपले रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिलं जात आहे. या ॲपमुळे शिधापत्रिकाधारकांना केवळ माहितीच नव्हे तर संपूर्ण रेशन कार्ड हे मोबाईलवरती नियंत्रित करण्याची विशेष सुविधा मिळते. आणि या डिजिटल रेशन कार्डचा वापर करून नागरिक PVC म्हणजेच प्लास्टिक कार्ड तयार करू शकतात. आणि ATM जसं असतं त्या ATM कार्डसारखं टिकाऊ आणि मजबूत असलेलं PVC रेशन कार्ड वापरण्यासाठी अधिक सोयीचं ठरतं. आता हे रेशन कार्ड काढायचं कसं, तर मित्र हो, आपल्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये सर्वप्रथम आपल्याला मेरा रेशन हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि हे ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर, उघडल्यानंतर बेनिफिशियरी म्हणजेच लाभार्थी हा पर्याय निवडायचा. त्यानंतर रेशन कार्डशी संलग्न असलेला आधार क्रमांक भरून कॅप्चा टाकायचा आहे. यानंतर OTPच्या मदतीने आपण लॉग इन प्रक्रिया ही पूर्ण होते. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून काही मिनिटात आपण ही पूर्ण करू शकतो. लॉग इन झाल्यानंतर ॲपच्या मुख्य पानावरच डिजिटल किंवा रेशन कार्ड उपलब्ध होते. या कार्डवर कुटुंब प्रमुखाचे नाव, रेशन कार्ड क्रमांक तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची सविस्तर माहिती आपल्याला दिसते. याच स्क्रीनवर रेशन कार्ड डाउनलोड करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो. या पर्यायावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती PDF स्वरूपात हे रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतो. ही PDFची प्रत जी आहे ती मित्र हो, शासकीय कामांसाठी सुद्धा गृहीत धरली जाते. हे प्रामुख्याने आपण लक्षात ठेवायचं आहे. डाउनलोड केलेल्या रेशन कार्डचं PVC कार्ड तयार करायचं असल्यास आपल्या परिसरात प्रिंटिंगवाले बरेच जण असतात. तर प्रिंटिंगच्या ठिकाणी आपण ही PDF घेऊन गेलो तर ते आपल्याला ते ATM कार्डसारखं कार्ड तयार करून देऊ शकतात. सध्या तरी सरकारी ॲपवर थेट PVC कार्ड मागवण्याची सुविधा नसली तरी जी PDF त्यांनी तयार करून दिलेली आहे त्या PDFच्या मदतीने आपण प्लास्टिक कार्ड सहज तयार करू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी अत्यंत नाममात्र दरात ही सेवा आपल्याला दिली जाते आणि काही मिनिटात हे ATM सारखं दिसणारं PVC रेशन कार्ड तयार होतं. आता PVC रेशन कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते टिकाऊ असतं, वॉटरप्रूफ असतं, सहज आपण हाताळू शकतो, खिशात ठेवू शकतो. कागदी रेशन कार्डप्रमाणे ते फाटण्याची किंवा खराब होण्याची भीती राहत नाही. आणि तसंच वारंवार सारखंच रेशन दुकानात जाताना कार्ड नीट सांभाळून न्यायचा जो त्रास आहे त्यापासून सुद्धा आपली मुक्ती होऊ शकते. तर असं हे अतिशय सोप्या पद्धत असलेलं रेशन कार्ड आपण सुद्धा काढून घ्या आणि आपला जो काही रेशन कार्ड सांभाळण्याचा जो त्रास आहे तो कमी करा. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. खास करून ग्रामीण भागातील आपले नागरिक आहेत त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे ते सुद्धा मेरा रेशन मोबाईल ॲप डाउनलोड करून घेतील आणि त्यानंतर आपलं रेशन कार्ड आपल्याच मोबाईलवरती ते तयार करून
नंतर त्याची प्रिंट काढून PVC रेशन कार्ड हे जतन करून ठेवतील. मित्रहो, आपण आपल्या या शासन निर्णय GR चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच बळ देईल, प्रेरणा देईल. आणि तसंच बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपोआप ते आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि सहज आपल्याला हे माहितीपूर्ण व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.